खूप जण ठरवूनही वेळेवर कुठेच पोहोचू शकत नाही. कधी विचार केलाय का असं का होतं? अनेक ठिकाणी अर्जंट असलं तरीही आपण त्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकत नाही. खूप प्लॅनिंग करूनही तिथे आपण उशिराच पोहोचतो किंवा आपण घरातनं उशिराच निघतो. कधी विचार केलाय का असं का घडतं? तर मंडळी, हा इतका असा विषय आहे ना, की खूप जणांबरोबर हे सगळं घडतंय, म्हणून हा खास विषय आज मी घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण मी खूप सुंदर अशा रेमेडीज याच्यामध्ये देणार आहेत, की तुम्ही प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचाल, हे कायम लक्षात ठेवा. तर मंडळी, मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असते. तर खूपदा ठरवूनही आपण उशिरा पोहोचतो. जिथे जिथे आपण टाइम देतो ना, तिथे तिथे आपण टायमाच्या पुढेच पोहोचतो आणि मात्र वाट पाहणारी मंडळी रागावतात. आणि कालांतराने असं होतं ना, की तुम्ही ज्यांना टाइम देता ना, ती लोकच तुम्हाला एक टोमणा मारायला लागतात. वेळेत येणार असशील तर टाइम दे, किंवा वेळेत येणार असाल तरच टाइम द्या, अदरवाईज प्लीज मला कुठलाही टाइम देऊ नका. तुम्ही जेव्हा पोहोचणार असाल तेव्हा मला फोन करा, मी येईल. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की त्यांनी तुम्हाला ठरवून ठेवलेलं आहे, की ही व्यक्ती ही उशिराच येणार आहे आणि ही अजिबात लवकर पोहोचू शकत नाही. म्हणजे साधारण काय होतं, की समोरच्यांकडनंही तुम्हाला त्याच पद्धतीची कमांड मिळते, की ही व्यक्ती लेट लतीफ आहे, ही काही लवकर पोहोचणार नाही, हिच्याकडनं कधीच लवकर येऊन होणार नाही, असं ती व्यक्ती ठरवूनच टाकते. आणि न कळत का होईना सबकॉन्शियसली त्या व्यक्तीकडून तुम्हाला हाच मेसेज मिळतो. सो मंडळी, आपण लेट कुठेही पोहोचण्यासाठी कधीच आपण ठरवत नाही, की मी लेट पोहोचीन किंवा मला लेटच पोहोचायचं, असं आपण नाही ठरवत. आपल्याला वेळेतच पोहोचायचं असतं. आणि तरीही काही जणांकडनं मात्र ते होत नाही. याचं कारण असं आहे, की सूर्य तुमचा अजिबात मजबूत नाहीये. कारण जिथे तुम्ही वेळेवर पोहोचता तर तिथे सूर्य मजबूत पाहिजे. आता मला सांगा, काही लोक असतात बघा, की शार्प काट्यावर पोहोचतात, म्हणजे जो टाइम दिलाय त्या टाइमात बरोबर ती लोक तिथे पोहोचलेली असतात. याचा अर्थ त्यांचा सूर्य प्रचंड मजबूत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांचं प्लॅनिंग तगडं आहे. मग जर त्यांनी प्लॅनिंग सकाळी 10चं केलं असेल ना, तर त्या सकाळी 5लाच उठतात. 5ला उठल्यानंतर तर जे काही त्यांना त्या वेळेच्या स्पॅन मध्ये करायचं ना, ते पूर्ण करतात आणि ज्या टायमात त्यांना निघायचं त्या टायमातच निघतात, वेळेचा अंदाज घेऊन, की या रोडने जायचं आहे तर या रोडला हे ट्रॅफिक असेल तर त्याच्या मी किती वेळ आधी निघू, ह्याचं कॅल्क्युलेशन त्या व्यक्तींचं असतं. म्हणजे त्यांचा कम्प्लिटली प्लॅन तयार असतो, की मला या टायमाला वेळेत पोहोचायचंच आहे. मग त्या पद्धतीनेच ते प्लॅन करतात. ते बरोबर, आता जर एखाद्याला सिटीत म्हणजे निगडीतनं पुण्यात पोहोचायचंय सपोज, तर ती व्यक्तीला माहित आहे, की मला 1 तास कंप्लीट लागतो, 1 तास, आणि अर्धा तासाचं जर ट्रॅफिक लागलं तर ती व्यक्ती कमीत कमी 1.5 किंवा पावणे 2 तास आधीच निघते. म्हणजे ती त्या वेळेत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आणि एखाद सेकंड इकडे तिकडे होतं, पण ती व्यक्ती मात्र वेळेत पोहोचते. याचा अर्थ, एक तर सूर्य प्रबळ आहे, दुसरा त्यांचं प्लॅनिंग व्यवस्थित आहे, की त्यांचं जे टाइम मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो ना, त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित आहे. तर आज जे मी सांगणार आहे ना, जर ते तुम्ही करून पाहिलं, म्हणजे तुमच्या बरोबर हे घडत असेल, तर मी सांगते ते मात्र तुम्ही नक्की करा. एक तर आपल्या घरामध्ये असलेली सगळी बंद घड्याळ एक तर चालू करा, आयदर ती फेकून द्या, मी असं सांगेन. किंवा एखादी व्यक्ती ते वापरणार असेल तर त्यांना द्या आणि त्यांना सांगा, बाबा चालू करून हे घड्याळ वापर. घरामध्ये जितकी बंद घड्याळ तुम्ही ठेवाल, तुमचं टाइम मॅनेजमेंट तितकंच गडबडणार आहे. त्यामुळे जितकी घड्याळ आहेत तुम्ही जे घालत असाल तेच ठेवून बंद सगळीच्या सगळी तुम्हाला घराबाहेर काढायची आहेत, आयदर चालू करायची आहेत. दुसरं, तुम्हाला उद्याचा प्लॅन आजच लिहायचा आहे, उद्याची तयारी आजच करायची आहे. म्हणजे 1 दिवस आधी तुम्हाला सगळं प्लॅनिंग आणि सगळे मटेरियल असेल तर मटेरियल रेडी ठेवायचं आहे. जे काही वस्तू तुम्ही जे काही ड्रेसअप करणार आहे त्यापासून अगदी तुमच्या ज्वेलरी पर्यंत, किंवा एखादी पुरुष मंडळी असेल तर तिने तिच्या शर्ट पॅन्ट पासून तिचे बेल्ट, वॉलेट, तिचे रुमाल, हे सगळं 1 दिवस आधीच रेडी करून ठेवायचं आहे. आणि लवकर झोपण्याचा प्रयत्न करायचा जर तुम्हाला सकाळी निघायचं आहे. जर तुम्हाला दुपारी निघायचं आहे तर हरकत नाही, तुम्ही कधी उठा सकाळी. पण जर सकाळी निघायचं आहे तर मात्र लवकर झोपून पहाटे लवकर उठून तुम्हाला फ्रेश मूडमध्ये एक मेडिटेशन करायचंच आहे. कारण हे मेडिटेशन तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवणार आहे. जसं आपण ब्रेकफास्ट करतो त्याच्यावर दिवस निघतो आपला, म्हणजे दिवसभर तुम्हाला पोचलं जातं एका ब्रेकफास्टवर, तसंच एका मेडिटेशनवर तुमच्या पूर्ण दिवसाची ऊर्जा पोचली जाते. सो छोटंसं मेडिटेशन, पूर्ण दिवसाच्या प्लॅनिंगचं एक मेडिटेशन, सकारात्मक मेडिटेशन मात्र तुम्हाला नक्की करायचं आहे. जिथे तुम्हाला पोहोचायचं आहे, तर बाहेर पडतानाच एखादं काम आलं
तर ते काम लिटरली दुर्लक्ष करायचंय, पहिलं बाहेर पडायचंय, हे लक्षात घ्या. कारण हे काम मी केलंच पाहिजे, हे काम नाही केलं तर बापरे असं होईल तसं होईल, काय व्हायचं ते होईल. तुम्हाला वेळेत बाहेर पडायचंय, तुम्ही वेळेत बाहेर पडा. फक्त महत्वाच्या गोष्टी, जर घरामध्ये मागे कोणी नसेल आणि तुम्हाला लॉक करून बाहेर पडायचंय, तर 2 महत्वाच्या गोष्टी मात्र तेवढ्या पाहायच्या आहेत, की आपला गॅस चालू तर नाहीये, गॅस स्टव्ह चालू तर नाहीये, गिझर चालू तर नाहीये आणि लाईट चालू तर नाहीये. आणि जर घरात कोणी असेल तर प्रश्नच नाही, पण कोणी नसेल तर मात्र ह्या गोष्टी चेक करा आणि मग बाहेर पडा. पण कुठलंही काम बाहेर पडण्याच्या क्षणाला करू नका. बरं, एकदा बाहेर पडल्यावर ना मागे फिरकायचं नाही, हे कायम लक्षात ठेवा. मागून कोणी आवाज जरी दिला तरी मागे न वळून पाहता तुम्हाला त्यांच्याशी बोलायचंय, म्हणजे हा काय बोल वगैरे असं, आणि पुढे निघून जायचे. पण एकदा बाहेर पडल्यानंतर मागच्या पावली पुन्हा वळायचं कधीच नसतं, कारण तुम्ही ठरवलेलं पूर्ण प्लॅन अपयशी करण्याचे हे संकेत असतात. तुम्ही कुठल्याही महत्वाच्या कामाला जाण्यासाठी जर तुम्ही हे कराल, की मागे वळून पाहिलं तर किंवा मागे पावली परत गेलात काहीतरी विसरलं म्हणून, तर मात्र तुम्ही समजून जायचं की हे काम आपलं होणार नाही किंवा चांगलं होणार नाहीये. पण जर तुम्ही मजबूतीने ठरवलंच की नाही मी मागे वळून पाहणार नाही, मी घरी जाणार, जे काही राहिलं असेल ते राहू दे. मी हे सगळं यासाठी सांगतेय मंडळी, कारण काही ना सूचना आपल्याला मिळत असतात कायम. त्यामुळे म्हणून मी सांगितलं की आपली सगळी तयारी, म्हणजे आपल्या मोबाईल पासून अगर तुम्ही पाण्याची बॉटल घेता, तुमचं टिफिन घेता, ते सगळं 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 सकाळी उठल्यानंतर ह्या सगळ्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, ज्या सकाळ सकाळ तयार होणार आहेत, त्या सगळ्या बॅगमध्ये आधीच भरायच्या. एक दिवस आधी तुम्हाला प्रॉपर तुमची सगळी तयारी करायची आहे, जेणेकरून तुमचा दुसरा दिवस त्या गोष्टींमध्ये बिझी होणार नाही आणि तुम्हाला तुमच्या वेळेत बाहेर पडता येईल. खाण्यापिण्याच्या सगळ्या तयारी मात्र तुम्हाला एक दिवस आधी करून ठेवायच्या. बरं, आता मी इथं सुरुवातीला सांगितलं होतं की जेव्हा सूर्य मजबूत असतो ह्या गोष्टी घडत नाहीत. तर मग तुम्हाला सगळ्यात प्रथम सूर्य मजबूत करायचा आहे. मग सूर्य मजबूत करण्यासाठी रोज सकाळी आपल्याला म्हणजे जेव्हा आपण लवकर उठतो तर 6च्या आत आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे, थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. बरं, अर्घ्य देताना आपल्याला मंत्रही म्हणायचा आहे सूर्याचा. तुम्हाला जर पाठ असेल एखादा सूर्याचा मंत्र तो म्हणा, नाहीतर सोपा सूर्याचा मंत्र आहे ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः. सूर्याचे अनेक मंत्र आहेत, त्यापैकी तुम्ही कुठलाही, ओम भास्कराय नमः, जे मंत्र तुम्हाला पाठ असतील ते, किंवा जो मंत्र तुम्हाला आवडेल तो. डिस्क्रिप्शन मध्ये मी काही मंत्र नक्की देणार आहे, तर तेही पाहून घ्या तुम्ही. तर मंडळी, सूर्याचा आपण अर्घ्य दिल्यानंतर सूर्याला आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे सूर्य देवता, माझ्या आयुष्यामध्ये तुझ्यासारखा जो तू प्रकाशमान झालेला आहेस, असा एक सकारात्मक प्रकाशाची झोत माझ्या आयुष्यामध्येही येऊ देत, जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये मी प्रत्येक ठिकाणी लवकर पोहोचून माझं प्रत्येक काम यशस्वी करून माझं जीवन आनंदाने जगू शकेन. ही प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि आपली दिवसाची सुरुवात करायची. म्हणजे काय होईल की तुम्हाला तुमच्या पूर्ण दिवसाचं एक छान प्लॅनिंग मध्ये दिवस जाईल, जे तुम्ही केलेलं आहे. तुम्ही याच्या पुढे कधी कुठेही लेट होणार नाहीत, वेळेवर पोहोचाल आणि तुमचं काम एका वेळेत चालू होऊन प्रॉपर प्लॅनिंग प्रमाणे तुमचा दिवस जाऊ शकतो. बरं, आता घरी येताना जेव्हा आपण घरीही लवकर पोहोचायचं असतं, एका वेळेत पोहोचायचं असेल, तर आपल्याला तेही प्लॅनिंग तिकडनं निघण्याच्या आधीच करायचं आहे की आपलं हे काम इतक्या वेळात व्हायला पाहिजे, या वेळेला आपल्याला घरासाठी निघायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी पण आपल्याला एका वेळेत निघायचं असेल तर येतानाच आपल्याला ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत दुसऱ्या दिवशीसाठी, त्या येतानाच घेऊन येऊन पुन्हा आपल्याला प्रॉपर आदल्या दिवशी त्याची तयारी करूनच आपल्याला निघायचं आहे. आपल्याला गुरुचं पाठबळ हेही फार गरजेचं असतं खूपदा, कारण गुरु आपल्या आयुष्यामध्ये सक्रिय असणं म्हणजे वेळोवेळी आपल्याला एक गाईडलाईन मिळणं, वेळोवेळी एक गायडन्स मिळणं. हे गुरुचं पाठबळ मिळाल्यानंतर कुठूनही आपल्याला हे गायडन्स मिळणं चालू होतं. किंवा कोणी गायडन्स द्यायला नसेल तर आपल्याला थोडंसं इंट्युशन यायला लागतं की ही गोष्ट मला अशी करायची आहे, ती गोष्ट मला तशी करायची आहे. तर गुरुचं पाठबळ तितकंच महत्वाचं आहे. म्हणून गुरुवारी कुठल्याही एका देवळात जायचं, किंवा आपण स्वामींच्या देवळात, मी स्वामींच्या देवळात जाते, तुम्ही स्वामींच्या देवळात जाऊ शकता, कोणी साईबाबांच्या देवळात जाऊ शकता. तुम्हाला जे गुरुस्थानी आहेत तिथे तुम्ही जाऊन तिथे थोडा वेळ बसून त्यांचं दर्शन घेऊन आपल्या गुरूंशी थोडंसं गप्पा मारून आणि गुरुला विचारा कसे आहात तुम्ही, मी या आणि गुरुला कधी सांगू नका मी पुढच्या गुरुवारी येईन, मी मग नंतर येईन, काही सांगायची गरज नाही. जेव्हा त्यांना बोलवायचं तुम्हाला ते बोलावून घेतात. तर आपल्या गुरुशी फक्त आपण गप्पा मारण्यासाठी जायचं, कारण ती एक तिथलीच जागा असते, ती एक वेगळी ऊर्जा असते की गुरु तुमचं ऐकतात, तुम्ही काय बोलताय त्यांच्याशी, आणि नकळत का होईना त्यांच्याकडनं तुम्हाला उत्तर पण समजतात की आपल्या गुरुने आपल्याला काय उत्तर दिले. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहा, तुम्हाला चेहऱ्यावरचे हावभाव नक्की थोडेसे हललेले दिसतील. तर मंडळी,
तुम्ही कुठेही उशिरा पोहोचणार नाहीत जर तुम्ही ह्या गोष्टी ज्या ज्या मी सांगितलेल्या आहेत त्याचं तुम्ही केल्या. कधीच कुठेच उशिरा पोहोचणार नाही. प्रत्येक गोष्ट तुमची प्लॅनिंग प्रमाणे व्यवस्थित पार पडेल. तर मंडळी, तुमच्यापर्यंत मी हा व्हिडिओ आणलेला आहे. बरेच जणांना या व्हिडिओची गरज आहे, तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी अशा अनेक व्हिडिओसाठी चॅनलला पहिले सबस्क्राईब करून मिस्टिकल एराशी जोडले जा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाहीये. आणि पुन्हा नवीन व्हिडिओची वाट पाहत असाल तर खूप सुंदर असे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी कायम येत असते. सो डोंट वरी, आपण पुन्हा लवकर भेटू. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात, हे सगळं तुमच्याबरोबर घडतंय का, तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे आहेत, प्लीज मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.